देशाच्या सुजाण मतदारांनो नमस्कार. भारत निवडणूक आयोगानं आपल्याला मतदार म्हणून अनेक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक सेवा आहे ती ऑनलाईन पद्धतीनं मतदार यादीतलं आपलं नाव आणि त्यासंबंधीचा तपशील शोधण्याची सेवा. आपल्याला अनेक कारणांसाठी आपलं नाव मतदार यादीत शोधावं लागू शकतं. जसं की चुकून आपण आपलं मतदार ओळखपत्र हरवलं असेल, आपल्याकडे आपलं मतदान ओळखपत्र नसेल, मात्र मतदानाच्या दिवशी आपला मतदारसंघ आणि मतदान केंद्र याबाबत आपल्याला समजून घ्यायचं असेल, आपला मतदारसंघ बरोबर आहे की चुकीचा आहे हे आपल्याला तपासायचं असेल, आपल्या मतदार ओळखपत्रावरचे तपशील आणि मतदार यादीतले तपशील बरोबर आहेत की नाही याची पडताळणी करून घ्यायची असेल, आपलं नाव एकापेक्षा अनेक मतदारसंघांमध्ये नोंदवलं गेलंय का, किंवा आपल्याच मतदारसंघात आपल्या नावाची एकापेक्षा अनेक वेळा नोंद झाली आहे का याबाबत तपासणी करायची असेल, आपण आपल्या मतदार ओळखपत्रातल्या तपशिलातल्या दुरुस्तीसाठी केलेल्या अर्जाप्रमाणे बदल झाले आहेत की नाही हे तपासून घ्यायचं असेल, आपण एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात किंवा त्याच मतदारसंघात स्थलांतर केल्यावर आपला पत्ता बदलल्यासंबंधीची नोंद करण्यासाठी दिलेल्या अर्जाप्रमाणे तपशील बदलले आहेत की नाही हे आपल्याला तपासून घ्यायचं असेल. या आणि अशा इतर कारणांसाठी आपल्याला मतदार यादीतलं आपलं नाव तपासून घ्यायची आवश्यकता वाटू शकते. आणि या माहितीचा उपयोग आपल्याला निव्वळ माहितीसाठी तसंच आपल्याशी संबंधित तपशिलातल्या चुका झाल्या असतील तर त्या समजून घेत त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळेच तर भारत निवडणूक आयोगानं आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं मतदार यादीतलं आपलं नाव आणि त्यासंबंधीचा तपशील शोधायची जी सेवा दिली ती अत्यंत महत्त्वाची आहे. तेव्हा या सेवेचा लाभ कसा घ्यायचा हेच आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. त्यासाठी आपण 2 संकेतस्थळांचा वापर करू शकतो. एक आहे nvsp.in आणि दुसरं आहे ते ceo.maharashtra.gov.in. सुरुवातीला आपण nvsp.in या संकेतस्थळाचा वापर करून आपलं मतदार यादीतलं नाव कसं तपासायचं हे पाहूयात. त्यासाठी आपण आमच्या nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. हे संकेतस्थळ तुमच्याच सेवेसाठी आहे आणि म्हणूनच तर त्याचं नाव आहे राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल. या संकेतस्थळावरून आपण भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या अनेक सेवांचा लाभ घेऊ शकता. त्या कोणत्या सेवा आहेत हे या संकेतस्थळाच्या पहिल्याच पानावर आपल्याला पाहता येईल. याच सेवांपैकी एक आहे ती मतदार यादीतलं आपलं नाव तपासण्याची सेवा. त्यासाठी आपल्याला संकेतस्थळावरचा सर्च इन इलेक्टोरल रोल हा पर्याय निवडायचा आहे. आता तुमच्या समोर एक स्वतंत्र नवी विंडो खुली होईल. हे नवं पान म्हणजेच मतदार यादीतलं आपलं नाव शोधण्यासाठीचं स्वतंत्र संकेतस्थळच आहे. ते म्हणजे electoralsearch.in. इथे आपण 2 पद्धतीनं मतदार यादीतलं आपलं नाव शोधू शकतो. यापैकी एक पद्धत आहे ती आपलं नाव आणि इतर तपशिलाच्या मदतीनं शोध घेणं आणि दुसरी पद्धत आहे ती आपल्या मतदार ओळखपत्राच्या आधारे म्हणजेच एपिक नंबरच्या आधारे शोध घेणं. सुरुवातीला आपण तपशिलाच्या आधारे मतदार यादीतलं आपलं नाव तपासून पाहू. त्यासाठी आधी तुमचं नाव आणि त्यानंतर वडील किंवा पतीचं नाव त्या रकान्यांसमोर भरा. हा तपशील तुम्ही देवनागरी मराठीतही देऊ शकता. त्यासाठी या रकान्यांच्या बाजूला दिसत असलेल्या कीबोर्डच्या खुणेवर क्लिक करा. मग तुम्हाला इन्स्क्रिप्ट मराठीचा कीबोर्ड दिसू लागेल. त्याचा वापर करून हा तपशील देवनागरी मराठीत लिहू शकता. यानंतर तुम्हाला तुमचं वय किंवा जन्मतारीख यापैकी कोणताही एक तपशील द्यायचा आहे. जन्मतारखेचा तपशील आपल्याला वर्ष, महिना आणि तारीख या स्वरूपात द्यायचा आहे. तुमच्या सोयीनुसार वय किंवा जन्मतारखेचा तपशील द्या. वयाचा तपशील द्यायचा असेल तर ते ड्रॉपडाऊन लिस्टमधनं निवडता येतं. त्यानंतर पुढच्या रकान्यात तिथे दिलेल्या ड्रॉपडाऊन लिस्टमधून तुमचं लिंग कोणतं ते निवडायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा आणि तुमचं विधानसभा क्षेत्र इथे दिलेल्या ड्रॉपडाऊन लिस्टमधनं निवडायचं आहे. हा तपशील दिलात की तुम्हाला इथे उजव्या कोपऱ्यात दिसत असलेला कॅप्चा त्याच्या समोरच्या रकान्यात व्यवस्थित भरायचा आहे आणि सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. मग पानाच्या तळाशी तुम्हाला तुमच्या नावाबाबतचा मतदार यादीतला तपशील दिसू लागेल. आता आपण आपला मतदार ओळखपत्र वापरून आपल्या नावासंबंधीचा तपशील कसा शोधायचा ते पाहू. त्यासाठी इथे वर दिसत असलेल्या सर्च बाय एपिक नंबर या पर्यायावर क्लिक करा. मग समोर आलेल्या पानावर पहिल्या रकान्यात तुमचा एपिक नंबर म्हणजेच मतदार ओळखपत्र क्रमांक लिहा. त्या खालच्या रकान्यात ड्रॉपडाऊन लिस्टमधनं तुमचं राज्य निवडा. हा तपशील दिलात की मग खाली दिसत असलेला कॅप्चा त्याच्या समोरच्या रकान्यात व्यवस्थित भरायचा आहे आणि सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे.
मग पानाच्या तळाशी तुम्हाला तुमच्या नावाबाबतचा मतदार यादीतला तपशील दिसायला लागेल. इथे एक लक्षात घ्या, नावाच्या साधर्म्यामुळे कधीकधी इथे एकापेक्षा अधिक जणांचे तपशीलही दिसू शकतात. आपल्याला त्यापैकी नेमका आपला तपशील निवडायचा आहे. या तपशिलातल्या दर्शनी भागात तुम्हाला तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक म्हणजेच एपिक नंबर, नाव, वय, तुमच्या नातेवाईकाचं नाव, तुमचं राज्य, जिल्हा, तुमचं मतदान केंद्र, तुमचं विधानसभा क्षेत्र, तुमचं लोकसभा क्षेत्र हा तपशील दिसतो. आपल्या नावाशी संबंधित अधिक तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही इथे तपशिलाच्याच अगदी डाव्या बाजूला जे व्ह्यू डिटेल असं बटन दिसतंय त्यावर क्लिक करू शकता. त्यावर क्लिक केलं की तुमच्या मतदार यादीतल्या नावाशी संबंधित अधिक तपशील असलेली एक नवी विंडो तुम्हाला दिसू लागेल. या पानावर तुम्हाला डाव्या बाजूला तुमचं राज्य, तुमचं विधानसभा क्षेत्र, तुमचं लोकसभा क्षेत्र, तुमचं नाव, लिंग, तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक म्हणजेच एपिक नंबर, तुमच्या वडिलांचं नाव, मतदार यादीतला तुमचा भाग क्रमांक म्हणजेच पार्ट नंबर, मतदार यादीतला अनुक्रमांक म्हणजेच सिरियल नंबर, तुमचं मतदान केंद्र आणि जर का तुमच्या मतदार क्षेत्रात निवडणूक जाहीर झाली असेल तर त्यासाठीच्या मतदानाची तारीख असा तपशील तुम्हाला पाहता येतो. इथे प्रिंट वोटर इन्फॉर्मेशन या पर्यायावर क्लिक केलं की तुम्हाला हा सगळा तपशील PDF स्वरूपात डाउनलोड करून घेता येतो. आता तुम्हाला जी माहिती मिळाली त्या आधारे काही चुका असतील किंवा तुम्हाला त्याबाबत काही आक्षेप नोंदवायचा असेल किंवा या सगळ्या तपशिलात सुधारणा करून घ्यायच्या असतील तर त्यासाठीचा पर्याय सुद्धा तुम्हाला याच पानाच्या उजव्या बाजूला दिलेला आहे. उजव्या बाजूच्या पर्यायांकडे नीट पाहिलं तर तुम्हाला या मतदार तपशिलाबद्दलचा आक्षेप नोंदवण्यासाठीचा, तुम्ही तुमच्या मतदारसंघातच किंवा मतदारसंघाबाहेर स्थलांतर केलं असेल तर त्या दृष्टीनं पत्ता बदलण्याचा आणि त्याशिवाय तुमच्या मतदार ओळखपत्रात झालेल्या चुका दुरुस्त करण्यासंदर्भातले अर्ज भरण्याचा पर्याय दिसतो आहे. यापैकी तुम्हाला जो पर्याय हवाय त्यावर क्लिक करा. मग तुम्ही nvsp.in या संकेतस्थळाच्या पहिल्या पानावर याल. इथे तुम्हाला या दुरुस्त्यांसंदर्भातल्या सेवांचा लाभ घेऊन त्या दुरुस्त्या करून घेता येतील. आता ऑनलाईन पद्धतीनं मतदार यादीतलं आपलं नाव शोधण्यासाठीची दुसरी सोय आपल्याला ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यासाठी आपण या संकेतस्थळाला भेट द्या. या संकेतस्थळावर पहिल्याच पानावर वरच्या बाजूला दिसत असलेल्या फाइंड नेम इन व्होटर लिस्ट या पर्यायावर क्लिक करा. मग तुमच्या समोर एक नवं पान येईल. या पानावर आपण नाव किंवा मतदार ओळखपत्राच्या आधारे आपलं मतदार यादीतलं नाव शोधू शकतो. सुरुवातीला आपण नावाच्या आधारे शोधून पाहू. त्यासाठी नेम वाईज या पर्यायाला चिन्हांकित करा. मग आणखी 2 नवे पर्याय दिसू लागतील. ते म्हणजे जिल्हा किंवा विधानसभा क्षेत्राच्या आधारे आपलं नाव शोधण्याचा पर्याय. यापैकी कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता. आपण इथे जिल्हा हा पर्याय निवडतोय. त्यानंतर आणखी कोणता तपशील द्यायचा हे आपल्याला दिसू लागेल. पहिल्या रकान्यात तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्ट मधून तुमचा जिल्हा निवडायचा आहे. मग त्या खालच्या 3 रकान्यांमध्ये क्रमानं आधी तुमचं नाव, मग आडनाव आणि नंतर तुमचं मधलं म्हणजेच वडील किंवा पतीचं नाव हा तपशील द्यायचा आहे. त्याखाली तुम्हाला विचारलेल्या गणितीय प्रश्नाचं उत्तर द्यायचंय आणि सर्च या बटनावर क्लिक करायचंय. आता तुम्हाला तुम्ही दिलेल्या तपशिलानुसार तुमच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या अनेकांचे तपशील दिसू लागतील. यातून तुम्हाला तुमचा स्वतःचा नेमका तपशील शोधायचा आहे. आता इथे आपलं नाव आणि त्यासंबंधीचा तपशील शोधण्यासाठी तुम्ही विधानसभा क्षेत्राच्या आधारे असा पर्याय निवडलात तर त्यानंतरही तुम्हाला आणखी कोणता तपशील द्यायचा आहे हे दिसू लागेल. पहिल्या रकान्यात तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्टमधनं तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्या खालच्या रकान्यात ड्रॉपडाऊन लिस्टमधनं तुमचं विधानसभा क्षेत्र निवडायचं आहे. मग त्या खालच्या 3 रकान्यांमध्ये क्रमानं आधी तुमचं नाव, मग आडनाव, नंतर तुमचं मधलं म्हणजेच वडील किंवा पतीचं नाव हा तपशील द्यायचा आहे. त्याखाली तुम्हाला विचारलेल्या गणितीय प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तुम्ही दिलेल्या तपशिलानुसार तपशील दिसू लागतील. आता जर का आपल्याला आपलं मतदार यादीतलं नाव आणि त्यासंबंधीचा तपशील आपल्या मतदार ओळखपत्र क्रमांकावरून शोधायचा असेल तर त्यासाठी सुरुवातीला आपण जेव्हा नेम वाईज असा पर्याय निवडला होता त्याऐवजी ID कार्ड वाईज असा पर्याय निवडायचा आहे. तो निवडलात की त्याखाली आणखी कोणता तपशील द्यायचा आहे हे आपल्याला दिसू लागेल. पहिल्या रकान्यात तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्ट मधून तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर खालच्या रकान्यात तुम्हाला तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक द्यायचा आहे.
मग त्याखाली तुम्हाला विचारलेल्या गणितीय प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे मात्र तुम्हाला केवळ तुम्ही दिलेल्या ओळखपत्रासंबंधीचाच तपशील दिसू लागेल. आता तुम्ही नावाच्या आधारे किंवा मतदार ओळखपत्राच्या आधारे यापैकी कोणत्याही प्रकारे तुमच्या नावासंबंधीचा तपशील शोधला असेल तरी तो एकाच स्वरूपात तुम्हाला दिसतो. म्हणजे या तपशिलात तुम्हाला क्रमानं तुमचं विधानसभा क्षेत्र क्रमांक, मतदार यादीतला तुमचा भाग क्रमांक म्हणजेच पार्ट नंबर, याच पार्ट नंबर मधला सिरियल नंबर म्हणजे अनुक्रमांक, मतदाराचं नाव, मतदार ओळखपत्र क्रमांक, लिंग आणि वय या स्वरूपात तपशील दिसू लागेल. याच तपशिलाच्या बाजूला तुम्हाला पोलिंग स्टेशन ॲड्रेस म्हणजेच तुमच्या मतदान केंद्राचा पत्ता आणि फॅमिली म्हणजेच मतदार यादीतल्या तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांचा तपशील पाहण्याचाही पर्याय दिसतो. त्यानुसार तुम्ही पोलिंग स्टेशन ॲड्रेसला क्लिक केलं की तुम्हाला नव्या पानावर तुमच्या मतदान केंद्राचा पत्ता पाहता येईल. फॅमिली या पर्यायावर क्लिक केलं की मतदार यादीत तुमच्या कुटुंबातले किती सदस्य आहेत ते पाहता येईल. कुटुंबातल्या सदस्यांची ही माहिती आपण जेव्हा नवमतदार म्हणून नोंदणी करत असतो तेव्हा त्या सदस्याची माहिती दिली असेल तर उपलब्ध करून देणं शक्य होत असतं. पाहिलंत, मतदार यादीतलं आपलं नाव आणि त्यासंबंधीचा तपशील ऑनलाईन पद्धतीनं शोधणं किती सोपं येते. लक्षात घ्या, विविध कारणांमुळे आपल्याला आपल्या नावाचा असा तपशील शोधावा लागू शकतो आणि त्यासाठीची सेवा देखील आपल्याला भारत निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिली आहेच. केवळ या सेवेचा लाभ घ्या, इतकंच. धन्यवाद. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित.